कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। जो सवाल आज कांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार आता येथून पुढे अल निनोमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा वाढणार की मग घटणार। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इथं अचूक उत्तर। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्यांना विनंती आहे की याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत। जो कांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार आता अल निनोमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा वाढणार की मग घटणार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता उत्तर हे प्राप्त करून घेऊयात। जर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सर्वात प्रथम अल निनो म्हणजे आहे काय हे समजून घ्यावं लागेल आणि त्यानंतर जाणून घ्यावं लागेल की अल निनोचा सोयाबीनवरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि त्यानंतर बघूयात की अल निनोमुळे मग सोयाबीनचा दर हा वाढताना दिसणार की मग इथं घटताना। जर आपण सर्वांनी बघितलं तर अल निनो ही अशा पद्धतीची एक संकल्पना आहे की ज्या संकल्पनेचा मतितार्थ एवढा आहे की जिथं जिथं अल निनोचं सावट असते तिथं तिथं पाऊस काळ हा कमी होत असतो। यंदाच्या वर्षी बघायला गेलं तर भारतावरती अल निनोचं सावट आहे। यामुळे जून ते सप्टेंबर महिन्यात आपल्या इथं सरासरीपेक्षा कमी पाऊस हा कोसळणार आहे। सरासरीपेक्षा कमी पाऊस कोसळला की जी कोरडवाहू पिकं आहेत ती अडचणीत येतात, कारण कोरडवाहू पिकांना आवश्यकता असते ती अतिरिक्त पावसाची, कारण ते पावसावरती अवलंबून असतात। तुम्हाला माहीतच असेल की सोयाबीनचं पीक हे पावसावरती अवलंबून आहे, कारण हे एक कोरडवाहू पीक आहे। पाऊस काळ कमी झाला की आपोआप काय होत असते की सोयाबीनची पेरणी त्या ठिकाणी कमी होते। सोयाबीनची पेरणी कमी झाली की आपोआप सोयाबीनच्या उत्पादनात घट होते आणि सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली की आपल्याला अपेक्षा आहे की सोयाबीनचा बाजारभाव हा 100% वाढणार। मग वरवर बघायला गेलं तर लक्षात येईल की अल निनोमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 100% वाढायलाच पाहिजे। मग असंच होणार का? तर असं 100% होणार नाही। यामागचं कारण काय ते समजून घ्या। बघा मित्रांनो, जगामध्ये सोयाबीनचं एकूण उत्पादन होते वर्षाला 4200 लाख टन। त्यापैकी 1200 लाख टन उत्पादन हे अमेरिकेचं आहे, 1800 लाख टन उत्पादन हे ब्राझीलचं आहे आणि 500 लाख टन उत्पादन हे कुणाचं आहे? अर्जेंटिनाचं। भारताचं सोयाबीन उत्पादन हे 100 ते 120 लाख टनांच्या आसपास आहे। म्हणजे एखाद्या उंटाच्या तोंडामध्ये जिरं दिल्यासारखं त्याच्या भूक भागवण्यासाठी जी सोय करतो तसे म्हणजे भारताचं असणारं सोयाबीनचं उत्पादन हे अत्यल्प आहे, अत्यंत कमी आहे। म्हणजे भारतात सोयाबीनचं उत्पादन वाढते अथवा घटते याचा कसल्याही प्रकारचा अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम सोयाबीनच्या दरावरती होताना काही दिसत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये अल निनोमुळे सोयाबीनचा दर वाढणार की मग घटणार या प्रश्नाला काही अर्थ उरत नाही, पण लक्षात घ्या अर्थ आहे। जर आपल्याकडे अल निनो असेल तर याचा अर्थ आहे की अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना इथं मात्र पूरक स्थिती आहे। आपल्याकडे पाऊस काळ कमी झाला की तिकडं पाऊस काळ अधिक होत असतो। असं घडल्यामुळं तिथं काय होत असते, जास्तीत जास्त प्रमाणात सोयाबीनची पेरणी क्षेत्रात वाढ होईल, ज्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होईल, ज्यामुळं आपल्याला जागतिक सोयाबीनच्या उत्पादनामध्ये भरगच्च व भरघोस वाढ दिसून येईल। जागतिक सोयाबीनचं उत्पादन वाढलं याचा अर्थ जागतिक सोयाबीनचे दर हे थोडे कमी राहतील। याचा जर अर्थ बघितला तर ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये अल निनोमुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याऐवजी घटण्याची थोडी शक्यता दिसू शकते। पण तुम्हाला सांगतो अल निनोमुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार या प्रश्नाचं उत्तर आहे की अल निनोमुळे सोयाबीनच्या भाव जरी 50-100ची घसरण भविष्यात दिसत असेल तरी देखील तुम्हाला सांगतो की अल निनोमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार पण नाही, घटणार पण नाही। कारण जरी अमेरिकेची पेरणी वाढली, पेरणीची वाढण्याची आकडेवारी आली तरी देखील त्या ठिकाणी सोयाबीनचा भाव तात्काळ थोडासा घसरेल, पण तो 5 ते 5.5 दरम्यान देशांतर्गत बाजारामध्ये राहील। पण एवढं मात्र खरे की भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मात्र सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड प्रमाणात वाढेल या असणाऱ्या अपेक्षेला मात्र कुठंतरी या ठिकाणी अडचण निर्माण झालाय।
यामुळे विक्रीचा विचार असेल तर तुम्ही 5 ते 5,500च्या दरम्यान सोयाबीनचा जो योग्य दर तुम्हाला वाटतो आणि पैशाची आर्थिक गरज जशी आहे त्यानुसार सोयाबीनची विक्री करावी एवढीच आपणास विनंती. फक्त एवढे की जून महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात सोयाबीन विक्रीस आणू नका, कारण काय होते की तेव्हा सर्वजण सोयाबीन विक्रीस आणत असतात, ज्यामुळं त्या ठिकाणी भाव कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही येत्या 8-15 दिवसात सोयाबीन विक्रीस आणलं तर तुम्हाला हा सध्याचा भाव प्राप्त होऊन जाईल, पण भविष्यात सोयाबीनचा भाव वाढणार नाही. या पद्धतीने आपण विक्रीचं नियोजन करावं एवढाच आपल्याला या ठिकाणी सल्ला व एवढीच आपणास विनंती. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रतिकूळ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.